पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले। यावेळी आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली। त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली। समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे समाजात समानतेची आणि न्यायाची भक्कम पायाभरणी झाली आहे। माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, तसेच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी तत्कालीन समाजाला दिली आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली। त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान विसरता येणार नाही, असे वक्तव्य याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम यांनी केले। माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनीही बाबासाहेबांविषयी आपले मनोगत व्यक्त केले। प्रारंभी पोलीस बँड पथकाने आपले सादरीकरण केले, तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृहातील मुलींनी जागर संविधानाचा हे पथनाट्य सादर केले। तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या। याप्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, राजीव आवळे, वसंतराव मुळीक, विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, डीजी भास्कर यांच्यासह इतर हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज कोल्हापूरसाठी सायली मराठे।